नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण 2010 मधील गणित या विषयाचे पूर्ण स्पष्टीकरण पाहिलेले आहे. आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता या विषयाचे 51 ते 75 हे प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासहित सांगणार आहे मी आज. बघू तर पहिला प्रश्न म्हणजेच 51 TOMATO म्हणजेच टोमॅटो या शब्दात किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली आहेत? 1, 2, 3 का यापैकी नाही? बघू आपण. टी हा किती अक्षरे म्हटलेत, म्हणजे ह्यातील किती अक्षरे अशी आहेत जी एक वेळा 2 वेळा किंवा पुन्हा पुन्हा आलेले आहेत. टी हे अक्षर बघू आपण. ही तर एकदा आलेलं आहे म्हणजे टी हे अक्षर 2 वेळा आलेलं आहे. ओ बघू, ओ पण 2 वेळा आलं आहे. एम हे नाहीच आहे, ए नाहीच आहे, म्हणजे टी आणि ओ ही 2 अक्षरे काय आहेत आपली 2-2 वेळा आलेले आहेत. म्हणजे ही 2 अक्षरे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला उत्तर बरोबर असणार आहे. 52वा प्रश्न. दिलेल्या अक्षरमालिकेतील उजवीकडून येणारे 21वे अक्षर. उजवीकडून म्हटले आपली उजवी बाजू तीच पुस्तकाची उजवी बाजू. 21वे म्हटले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजे ई हे अक्षर आपलं 3 नंबर बरोबर असणार आहे. 53वा प्रश्न. खालील संख्या मालिकेतील 9व्या आणि 4थ्या अंकातील फरक. 9वा अंक बघू. पहिला संख्या मालिका मोजून घ्यायची आणि त्यातील 9वा आणि 4था अंक फरक विचारला आहे. फरक म्हणजे लक्षात ठेवायचं नेहमी आपण वजा करायचं. तर 9वा पहिला बघू स्थान कोणतं आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9व्या स्थानाला 9 हा अंक आहे. आणि चौथ्या स्थानाला कोणता अंक आहे बघू? 1, 2, 3, 4 म्हणजे 5. 9 वजा 5 करायचं आहे आपल्याला. उत्तर येणार आहे आपलं 4. म्हणजेच यांच्या 2 अंकामधील फरक आपला ऑप्शन क्रमांक 3 4 हे उत्तर असणार आहे. 54वा बघू. गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले. दवाखाना, शाळा, स्टेशन आणि शेतकरी. आपण बघितलं तर या 4 ऑप्शनमध्ये दवाखाना, शाळा आणि स्टेशन ही काय आहेत? ठिकाण आहेत. शेतकरी हा एकच व्यावसायिक असा आहे, म्हणून ह्याच्यात गटात न बसणारा शेतकरी हा असणार आहे. 55वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? नाक, वास तर त्वचेस काय? म्हणजे नाक या अवयवाद्वारे आपण वास ओळखू शकतो कोणत्याही पदार्थाचा. तर त्वचेद्वारे आपल्याला काय समजतं? चव समजते, स्पर्श, ऐकणे का पाहणे? तर त्वचेद्वारे आपल्याला स्पर्श समजतो. 56वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या किंवा आकृती येईल? 2, 4, 5 किंवा 245 368 तर 356 किती म्हटले? बघू आपण. 245 368 तर 356 किती काढायचं आहे आपल्याला पुढचं? इथं बघायचं पण 2, 4, 6 म्हणजे 2 नंतर काय आलं आहे? 3, 4 नंतर 6 आणि 5 नंतर 8. यांच्यामधला फरक आपण बघू. 2 आणि 3 मधला फरक किती आला? 1 आला आहे. 4 आणि 6 मधला फरक किती आहे? म्हणजे 4 मध्ये 2 मिळवले की 6 येतं. 5 आणि 8 मधला काय आला? 5 मध्ये 3 मिळवले तर आपलं 8 येणार आहे. समजते ना सर्वांना? म्हणजे ह्या 2 संख्येमधील 2 पहिली ही संख्या आणि ह्या संख्येमधील पहिली ही संख्या असा मी फरक काढायला लागले. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 1, 2, 3 म्हणजे ही पहिली जी संख्या आहे इथली संख्या काढताना आपण काय करणार? 3 मध्ये 1 मिळवणार. जसं की ह्या 2 मध्ये 1 मिळवल्यानंतर 3 आले, तसं 3 मध्ये 1 मिळवल्यावर आपलं उत्तर येणार 4. आता इथं 4 मध्ये 2 मिळवल्यानंतर आपलं 6 आले. दुसरी संख्या 4 मध्ये 2 मिळवल्या 6 आले. मी ह्या 5 मध्ये आपण 2 मिळवायचं आहे. हाच फरक आपल्याला ह्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. 5 मध्ये 2 मिळवल्यानंतर उत्तर किती येणार आपलं? 7 येणार. परत 3 हे कुठं मिळवलं आपण? तिसऱ्या स्थानचं जे 5 ह्या संख्येत 3 मिळवल्यानंतर आपलं 8 आले. म्हणून आपण 6 मध्ये देखील 3च मिळवायचे आहेत. 6 मध्ये 3 मिळवल्यानंतर आपलं उत्तर काय येणार? 9. म्हणजे 479 ही आपली संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. समजते ना बाळांनो तुम्हाला? 57 ह्या आकृतीत म्हणजे चौकोनामध्ये सर्कल काढलेलं आहे. पुढं सर्कल रिकामा दिलेला आहे. इथे त्रिकोण दिले तर ह्याच्या पाठीमागची आपल्याला आकृती काढायची आहे. म्हणजे पुढची हा रिकामा चौकोन आहे, इथं रिकामा त्रिकोण दिलेला आहे. म्हणजे इथं काय असणार आहे? इथं चौकोनमध्ये सर्कल काढला आहे म्हणून आपल्याला हा त्रिकोण इथं आहे, ह्या त्रिकोणमध्ये सर्कल असणारी आकृती शोधायची आहे. हा त्रिकोण आत आहे, आपल्याला आत नाही, त्रिकोण आपला बाहेरच पाहिजे. ही इथं आकृती आहे बघा. त्रिकोणमध्ये सर्कल ही आकृती आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. 58
प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती उत्तर आकृतीमधून शोधा म्हटले. प्रश्नाकृती आहे, तंतोतंत म्हणजे सेम टू सेम, अगदी साम्य दिसणारी अशी त्यातील आकृती शोधायची आहे. फक्त अक्षरे दिलेले आहेत, आपण ओळखू शकतो BOMC. आपण बघायचं आहे BO इथे काय इथे काय, या दोनच ऑप्शनचा विचार करायचा आहे. BO आणि खाली आहे MC. इथं MB आहे, हा नाहीच आहे. MC हा ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. 59वा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल म्हटले. बघा, ही एक आकृती, ही एक आकृती, ही आणि ह्याच्या पुढची आकृती आपल्याला काढायची आहे. पहिल्या आकृतीत आपण बाजू मोजू. 1 2 3 4 5 6 बाजू आहेत, म्हणजे पहिल्या आकृतीत 6 बाजू आहेत. दुसऱ्या आकृतीत बघा 1 2 3 4 5 बाजू आहेत. दुसऱ्या आकृतीत 5, म्हणजे ह्याच्यातली एक बाजू कमी केली. आता ह्या आकृतीच्या बाजू मोजू. 1 2 3 4 4 बाजू आहेत, म्हणजेच ह्याच्यातली एक कमी केल्यानंतर आपल्याला 3 बाजूची आकृती शोधायची आहे. ह्याच्यात तर 2 दिसतात सर्कल, ह्याच्यात 1 2 3 4 5 6 ही नाहीच आहे. 1 2 3 ऑप्शन क्रमांक 2 ही आपली आकृती बरोबर असणार आहे. 60 खालील दिलेल्या अक्षरमालिकेत O हे अक्षर किती वेळा आलेलं आहे म्हटले. फक्त अक्षरमालिकेत O अक्षर शोधायचं आहे. बघू, इथं 1 आहे, 2 3 4 आणि 5. 5 वेळा O हे अक्षर आलेलं आहे. Q ही दिलेलं आहे, पण काही मुलं Qचा ही रेष इथं सरळ व्यवस्थित बघत नाहीत. त्यामुळं व्यवस्थित बघून O आणि Q मधला फरक समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 5 चौथा ऑप्शन आहे. 5 वेळा अक्षर हे O हे आलेलं आहे. 61 खालील दिलेल्या अंकमालिकेत कोणती संख्या जास्तीत जास्त वेळा आलेली आहे म्हटले. कोणती संख्या जास्त वेळा आलेली आहे. संख्या लिहून घेऊ आपण. मागच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न असाच सेम झालेला होता. 9 7 6 3 परत 2 4 एवढ्याच संख्या आहेत. आणखी एखादी मिळाली तर आपण इथं परत लिहायची आहे. 9 ही संख्या बघा किती वेळा आलेली आहे. 1 2 3 3 वेळा आलेली आहे. परत 7 बघू. 7 1 2 2च वेळा आलेला आहे. 6 बघू. 1 2 2च वेळा आलेला आहे. 3 1 2 3 4 वेळा, म्हणजे 3 हे 4 वेळा आलेलं आहे. 2 बघू. 1 2 3 4 5 6 7 2 हे 7 वेळा आलेलं आहे. 4 बघू आता. 1 2 4 हे 2च वेळा आलेलं आहे. परत 3 2 झालेलं आपलं, 7 झालं, 9 झालं, 6 झालं, म्हणजे पुढचे अंक आपले झालेले आहेत. मग ह्या एवढ्या अंकामध्ये कोणता अंक जास्तीत जास्त वेळा आलेला आहे तर आपल्याला दिसतंच इथं 2 हे 7 वेळा आलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा अंक 7 वेळा आलेला दिसतो. 62 गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले. फुटबॉल, बुद्धिबळ, हॉकी आणि क्रिकेट यामधले काही खेळ असे आहेत जे मैदानामध्ये खेळले जातात आणि काही खेळ घरी बसून किंवा कुठेही बसून खेळता येतील असा एखादा एक खेळ आहे. म्हणजे गटात न बसणारा कोणता असणार आहे. फुटबॉल मैदानी खेळ आहे, हॉकी मैदानमध्ये खेळतो आपण, क्रिकेट ही मैदानमध्ये खेळतो, बुद्धिबळ हा एकच असा खेळ आहे जो आपण घरी किंवा कुठेही बसून खेळतो, म्हणून बुद्धिबळ हा ऑप्शन येणार. 63वा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा म्हणले. फळा काळा तर पाणी काय. म्हणजे फळा हा काळ्या कलरचा असतो, तर पाणी कसं असतं, गुलाबी असतं का. नाही, पाण्याला रंगच नसतो, चवही नसते, म्हणजेच पाणी रंगहीन, त्याला रंग कोणताच रंग नसतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे. 64 बघू. बी बरोबर बघा. बी हिथं दिले आणि त्याच्या उलट बाजूचं बी हिथं दिले. मग ई हा शब्द आपण तसाच शोधायचा आहे जो उलट बाजूनं दिलेला असेल. इथं सेम आहे, हा नाही आहे. इथं पाठमोर आहे, म्हणजे हा ई इकडून दिलेला आहे, हा पण चुकीचा आहे. हा इथं ई बघा आणि इकडचा ई, हा तर दोन्ही सेम बाजू आहेत, हा पण नाही आहे. तिसरा ऑप्शन बघू आपण. ई आणि असा हा समोरासमोर हा उलट बाजूनं आलेला ई आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार. 65 बघा. खाली दिलेल्या आकृत्यांच्या क्रमामध्ये पुढील येणारी क्रमवार आकृती कोणती. आकृती सोपी आहे. यामध्ये फक्त रेषा मोजायच्या आहेत. वरती कमी केल्यात का जास्त केल्यात, खाली कमी केल्यात का जास्त केल्यात एवढेच बघायचं आहे. बघू आपण. वरच्या रेषा मोजू पहिला. 1 2 3 4 5
इथं बघा 1 2 3 4 आणि इथं 1 2 3 म्हणजे एक एक रेष कमी केलेली आहे. मग पुढच्या आकृतीत किती रेषा येणार? इथं 3 आहेत म्हटल्यावर वरती दोन रेषा असणारी आकृती शोधायची आपल्याला. इथं बघा इथं 1 इथं 1 ह्या 2च आहेत. वरची फक्त आपण बघू आता खालच्या रेषा मोजायचं आपण. 1 2 इथं आहेत, इथं 1 2 3 आहेत, इथं 1 2 3 4 आहेत. म्हणजे इथं एक एक वाढवत गेले. इथं 4 आहेत म्हटल्यावर इथं किती असणार? 5. आपल्या ह्या 2 आकृतींचा आपण विचार करणार आहोत. मग खाली आपल्याला 5 रेषा असणारी आकृती आपली बरोबर असणार आहे. 1 2 3 4 5 6 इथं 6 आहेत, आपल्याला 5 पाहिजे आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ही आपली आकृती पुढची असणार आहे. 66 बघू. पब्लिकेशन या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते? मध्यभागी येणारे अक्षर कसे काढायचे मी तुम्हाला शिकवलेच आहे. दिलेले अक्षर आहेत ती मोजायची, त्यांचा मध्य काढायचा. म्हणजे कसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 अक्षरांचा अक्षर ह्या शब्दात आहेत. तर 11 अक्षरांच्या पाठीमागची संख्या 10. 10चा जर निमपट आपण केली तर आपली येते 5. म्हणजे 5 नंतर येणारा 6वा अंक. 6वा अंक काय असणार? आपला मध्यभागी येणार असणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 हा सी अक्षर आपलं येणार आहे. म्हणजे इकडं जर 5 अक्षर आहेत तर इकडं पण 5 अक्षरं राहिली पाहिजेत. 1 2 3 4 5 म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा आपला उत्तर बरोबर असणार आहे. 67 बघू. खालील संख्या मालिकेत 5 हा अंक किती वेळा आलेला आहे? फक्त 5 अंकाचं बघायला सांगितलं आहे. वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणती संख्या शोधायची होती. इथं फक्त एकच अंक दिलेला आहे. खूप सोपं आहे. बघू आपण. 5 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 हा अंक आपला 6 वेळा आलेला आहे. पण ऑप्शनच नाही. बघू तरी पण परत एकदा मोजून. हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 6 वेळा बरोबर आहे. पण 4 5 आणि 7 वेळा यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. 68 खालील संख्या मालिकेत किती विषम संख्या आहेत? विषम संख्या आहेत. विषम संख्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 3 5 7 आणि 9 ह्या संख्या एकक स्थानी असतील तर ती विषम संख्या असणार आहे. बघू आपण. इथं 5 आहे, ही 1 असणार, ही 2, परत ही 3 4 5 6 आणि 7 म्हणजे एकूण ह्या संख्या मालिकेत 7 संख्या विषम संख्या आहेत. ऑप्शन 69वा प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पाणी, पेट्रोल, रॉकेल आणि प्लास्टिक. आपल्या या ऑप्शनमध्ये लक्षात येतं की पाणी, पेट्रोल आणि रॉकेल हे काय आहेत? द्रव पदार्थ आहेत. प्लास्टिक हा एकच असा वेगळा पदार्थ आहे म्हणून प्लास्टिक हा गटात बसत नाही. 70वा प्रश्न बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले? 12 24 तर 18 काय? 12चा टेबलचीच संख्या इथे दिलेली आहे. 12 गुणुले 2 केलं तर आपल्याला 24 येतं. मग 18 गुणुले 2 केलं तर आपलं उत्तर काय येणार? 18 दुणे 36. लक्षात येते ना बाळांनो? पुढचा प्रश्न बघू. 71वा प्रश्न. आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती उत्तर आकृतीमधून शोधा. तंतोतंत म्हणजे मागच्याच प्रश्नामध्ये मी सांगितलेलं आहे की सेम दिसणारे. आता इथं 2 हे वरती कान दिले, 2 सर्कल आहेत. बघू आपण. हा ॲरो आहे. ॲरो असणाऱ्या आकृत्या 3 आहेत. ॲरो शोधू. 2च सर्कल आहेत. 2 सर्कल असणारे. इथं टिंबाई हा नाही, हा उलटा आहे. याच्यात 2 सर्कल आहेत, ॲरो आहेत. पण आपलं कान कसे आहेत? अर्धवर्तुळाकार म्हणजे सेमी सर्कलमध्ये असणारी ही एकच आकृती आहे. ऑप्शन क्रमांक 3 ती तंतोतंत जुळणार आहे. 72वा बघू. आर या अक्षराच्या डावीकडून येणारे 7वे अक्षर म्हणले. डावीकडून येणारे 7वे अक्षर. आर अक्षर कुठं आहे बघू. आर ह्या अक्षराच्या डावीकडून येणारे 7वे अक्षर. इथं आर आहे. याच्या डावीकडची बाजू म्हणजे ही. मग याचे 7वे अक्षर मोजू. 1 2 3 4 5 6 7. 7वा अक्षर काय आलं आपलं? के आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक कोणता आहे? 2. 73वा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. सेकंद, तास, मीटर आणि मिनिट. काय आहे हे? सेकंद, तास आणि मिनिट हे काय आहे? वेळ मोजण्याचे एकक आहेत. आणि मीटर हे लांबी मोजतात. मीटरमध्ये लांबी मोजतो आपण, म्हणून गटात न बसणारा आपला मीटर असणार आहे. 74वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ते सांगा म्हटले. साखर किलोग्राम तर लांबी काय आहे?
म्हणजे साखर आपण कशामध्ये मोजतो? किलोग्राममध्ये मोजतो. तर लांबी कशात मोजतात? लिटरमध्ये आहे का? लिटरमध्ये द्रवपदार्थ म्हणजे पातळ पदार्थ मोजतो आपण. धारकता मोजण्याचं प्रमाण हे आपलं एकक हे लिटर असतं. किलोग्राम म्हणजेच हे आता बघितलं आपण साखर किलोग्राममध्ये मोजतात. ग्रॅम देखील म्हणजेच ग्रॅममध्ये देखील वस्तू आपण मोजतो. मीटरमध्ये आपण काय असते? लांबी मोजतो. लांबी मोजण्यासाठी आपण मीटर एककाचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 4. 75 बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 12 डझन तर 100 काय? म्हणजे काय? डझनामध्ये 12 वस्तू असतात, म्हणजेच 12 या वस्तूंना आपण 1 डझन म्हणतो. तर 100 आपण काय म्हणणार? स्कोअर, शतक, डझन आणि सहस्त्र. डझन सहस्त्र म्हणजे 1000, स्कोअर म्हणजे 20 असतं आणि शतक म्हणजे 100, म्हणून ऑप्शन क्रमांक 2. मला समजत असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हालाच आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.